स्टील फ्रेम अध्याय 2 भाग 7. नांगरे पाटील पॅटर्न. जे मिळालं आहे त्यात समाधानी राहणं नाही, त्याच्या मागे धावण्याचा त्याचा स्वभाव नाही. मात्र जे आहे ते चांगलं कसं करता येईल यासाठी मात्र त्याची बरीच धडपड असते. विश्वासला पोस्टिंग मिळते त्या जिल्ह्यात तो स्वतःची कामाची त्रिस्तरीय पद्धत राबवतो. त्याच्या त्रिस्तरीय कामाच्या पद्धतीला आता नांगरे पाटील पॅटर्न असा नाव लौकिक मिळाला आहे. पहिल्या टप्प्यावर जिथं काम चालतं त्या कार्यालयीन पर्यावरणाला बदलण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. विविध औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून SP ऑफिस व ऑफिस परिसरला कॉर्पोरेट टच देऊन प्रसन्न वातावरणात सहकार्यांना काम करण्यासाठी प्रेरित करायचं हा त्याचा पहिला प्रयत्न असतो. विश्वासचं पोस्टिंग लातूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी होती. लातूरचं SP ऑफिस म्हणजे जुनाटाने ढापळलेलं. विश्वासनं आपल्या कारकिर्दीत त्याचं रूप बदलून टाकलं. ऑफिस परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यावर सुंदर अशी बाग फुलवलेली व ऑफिसला कॉर्पोरेट टच देऊन त्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला. इतका की हिंदी चित्रपट जमीनचं चित्रीकरण त्या ऑफिसमध्ये झालं. या निमित्तानं अभिषेक बच्चन महिनाभर तिथं होता. त्याने 5 लाख रुपयांची देणगीही जाहीर करून टाकली होती. लातूर, नांदेड, धुळे, अहमदनगर, पुणे जिथं जिथं विश्वासची पोस्टिंग झाली तिथल्या जुनाट कार्यालयांनी काट टाकले. पहिल्या टप्प्यावरची ही स्वच्छता मोहीम रंगरंगोटी ओळखली की रोजची कामाची पद्धत. पोलिसी व्यवस्थेच्या शुद्धीकरणावर तो लक्ष केंद्रित करतो. पोलीस म्हणजे मस्तवाल, खड्या आवाजात दटावणारे, लक्ष न देणारे. ही सगळी प्रतिमा बदलली पाहिजे यासाठी त्याची धडपड आहे. पोलीस ठाण्यात काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाशी पोलीस अधिकाऱ्यांना सौजन्यानं वागावं. त्याला पाण्याचा ग्लास देऊन शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोलावं. सामान्य माणूस आणि पोलीस अधिकारी यांच्यामधलं दरी अर्धी अधिक तिथेच संपते. हा विश्वासचा विश्वास आहे. जातीय सखोला अभियान, एक गाव एक गणपती या तर त्याच्या गाजलेल्या कार्ययोजना आहेत. जिल्ह्यातील सर्व श्रेणींच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचं गुणांकन करून प्रत्येकाला बक्षीस देण्याची योजना आहे विश्वासची शक्कल. त्यातून त्याला बरेच सकारात्मक रिझल्ट मिळालेत. व्यवस्थेमध्ये शक्य त्या पातळीवर सकारात्मक परिवर्तन रुजवता यावं यासाठी मिळेल ती संधी साधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. क्रीम मीटिंग ही पारंपरिक मीटिंग पारंपरिक पद्धतीनं महिन्याला पार पडायची. विश्वासने तिचा आशयच बदलला. मागील वर्षी मीटिंग ज्या महिन्यात झाली असेल ठीक त्याच महिन्यात गुन्ह्याचं प्रमाण किती होतं व आताचं प्रमाण काय आहे, जिल्ह्याचं भागवार परिस्थिती कशी आहे या सर्व बाबींना लक्षपूर्वक हाताळून उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व श्रेणींतील पोलिसांना अधिकाऱ्यांना बक्षिसं देऊन गौरवण्याची पद्धत त्याने अवलंबली. बक्षिसांच्या प्रथेनं कमी वेळेत झपाट्यानं बदल दिसायला लागले. लातूरला असतानाची गोष्ट. बक्षिसांच्या रकमेच्या ठीक 500 पावत्या होत्या. पोलीस प्रमुख म्हणून त्याने सही केल्यावरच बक्षिसांच्या रकमा विजेत्यांना मिळणार होत्या. तसवी साहेबांच्यावर सही केलीच पाहिजे अशी कोणती सक्ती नव्हती, पण ती बक्षिसे ही त्यांच्या कार्याची पोच पावती आहे, ती त्यांना मिळाली पाहिजे. याच एका भावनेने सलग 500 सह्या कंटाळा न करता प्रामाणिक विद्यार्थ्यासारखा तो करत होता. या बक्षिसाचं औचित्य साधून एखादा विचारवंत अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता किंवा एखाद्या व्यक्तीला आणून प्रबोधनात्मक विचारवंतन घडवून आणण्याची संधी सोडेल तो विश्वासच कसला. असा एक पक्का संधी साधू IPS ग्रुप कॉल ही तर भन्नाट कल्पना तो राबवतो. रोज संध्याकाळी 1 तास फोनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी जिल्हा पोलीस प्रमुखाला दिवसभराच्या कामकाजाचा अहवाल देतात व दुसऱ्या दिवशीच नियोजन करतात. प्रत्येक ठाण्याचा कारभार संपूर्ण जिल्हा रोज ऐकतो. अभिनंदनीय काम असेल तर जिल्हा तेही ऐकतो व वेळप्रसंगी दटावणीही. या योजनेतून प्रचंड सकारात्मक परिणाम समोर आलेत. कमीत कमी वेळ आणि कमी मनुष्यबळाच्या वापरातून जास्तीत जास्त काम साधायची ही विश्वासची खाक्या आहे. नगरचा मोहरम म्हणजे राडा होणारच हे गृहीत धरलेलं, पण पहिल्यांदाच ताबूत विसर्जन शांतपणे पार पाडल्याचं आश्चर्य तिथं घडत होतं. आणि हे सगळे घडत असताना ज्यांच्या हक्कांच्या रजा शिल्लक आहेत असे पोलीस त्याच दिवशी रजेवरही होते. हे विश्वासने बसवलेल्या व्यवस्थेचं यश आहे. रिफ्रेशमेंट कोर्स हा शिक्षा म्हणून देण्याची आणि ज्याला मिळेल त्यांना टाळण्याची प्रथा रूढ झालेली आहे. विश्वासने या कोर्सला रिफ्रेश करून पेश केलं. दिवसाची सुरुवात योगासनापासून प्रेक्षणीय स्थळांना भेट, चांगल्या चित्रपटांचा आस्वाद, डिपार्टमेंटल क्रिकेट व इतर खेळांच्या स्पर्धा.